नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण एक नवीन टॉपिक सुरू करतो आहोत आणि तो म्हणजे सेंटर स्टेट रिलेशन्स, म्हणजे केंद्र आणि राज्यांचे संबंध. पहिला मुद्दा, आपली जी प्रणाली आहे ती आहे संघराज्यीय प्रणाली, म्हणजे फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आपण आधीच बघितलेलं आहे की संघराज्यामध्ये एक केंद्र असतं आणि बाकी राज्य असतात आणि ते दोघं एकमेकांच्या सहकार्याने बेसिकली देश चालवत असतात. सो याच्यामध्ये केंद्र आणि राज्य यांचे जे संबंध असतात, कारण केंद्र वेगळं असतं, राज्य वेगळं असतं आणि त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी असते. या केंद्र आणि राज्यांमधले संबंध बघताना 4 गोष्टींचा विचार करावा लागतो. या 4 गोष्टी कोणत्या? पहिली म्हणजे वैधानिक, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लेजिस्लेटिव्ह. वैधानिक म्हणजे लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय? म्हणजे असं की लेजिस्लेशन म्हणजे काय? कायदा. लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायद्याशी संबंधित. ओके, सो कायदा तयार करण्याच्या संबंधित सेंटर आणि स्टेट यांच्यामधले काय रिलेशन्स आहेत हे एक वर्गीकरण असतं, त्याला आपण म्हणतो वैधानिक संबंध किंवा लेजिस्लेटिव्ह संबंध. कायदा कोण करेल, कसा करेल, कोणत्या बाबतीत कोण कायदा करेल, कोणत्या बाबतीत कोण कायदा करणार नाही, वगैरे वगैरे. ओके, दुसरं असतं कार्यकारी किंवा एक्झिक्युटिव्ह. ओके, टू एक्झिक्यूट, इंग्लिशमध्ये टू एक्झिक्यूट म्हणजे एखादी गोष्ट पार पाडणे, एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी करणे. सो जे पहिल्या याच्यात जे कायदे बनवले ते कायदे कसे इम्प्लिमेंट करणार, कशा पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करणार, याच्याशी संबंधित ज्या बाबी असतात की कोणते कायदे कोण अंमलबजावणीमध्ये आणणार, कोणते कायदे कोण अंमलबजावणी नाही करणार, वगैरे वगैरे. तर अंमलबजावणीशी संबंधित जे संबंध असतात त्यांना आपण म्हणतो कार्यकारी किंवा एक्झिक्युटिव्ह, कार्य घडवून आणणारे, कार्य घडण्याच्या संबंधित. तिसरं असतं आर्थिक किंवा फायनान्शियल. कायदे करणे, कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि एकूण देश चालवणे, याच्यासाठी या दोन्ही घटकांना, म्हणजे एकीकडे केंद्र सरकार आणि दुसरीकडे राज्य, या दोन्ही घटकांना राज्य चालवण्यासाठी, कायदे तयार करण्यासाठी, कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसे लागतात. ओके, म्हणून आता तुम्हाला माहीत आहे की मी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहे. आमच्या डिपार्टमेंटचं जे वाक्य आहे, ब्रीदवाक्य म्हणा किंवा घोषवाक्य म्हणा, ते आहे कोशमूलोदंडः. कोशमूलोदंडः म्हणजे काय? दंड म्हणजे राजसत्तेचं प्रतीक. पूर्वी राजांकडे तो एक राजदंड असायचा, म्हणजे तो राजदंड राजाकडे आहे म्हणजे राजाकडे सत्ता आहे. ओके, पण हे राजदंड ही जुनी गोष्ट झाली. पूर्वीच्या काळी राजा असायचा आणि त्याची प्रजा असायची. आता राजा नसतो आणि त्याची प्रजा नसते. आता सरकार चालवणारे आणि दर 5 वर्षांनी बदलणारे सरकारचे जनतेचे सेवक असतात. ओके, आणि त्यांना निवडून देणारे नागरिक असतात, प्रजा नसते, नागरिक असतात. त्याच्यामुळे कुठल्याही जगामधल्या कुठल्याही देशामध्ये जर हे रिलेशन बदलण्याचा प्रयत्न होत असेल, जो शासक आहे त्याला राजा बनवण्याचा प्रयत्न होत असेल आणि इतरांना त्याची आज्ञा पाळणारी प्रजा बनवायचं हे चालू असेल, तर ते रोखलं पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे. मग दंड म्हणजे तो पूर्वी संस्कृतचा आहे. तो पूर्वीच्या काळी तो राजा असायचा, राजाकडे दंड असायचा, राजदंड. तो राजदंड जर त्याच्याकडनं हिरावला गेला तर याचा अर्थ त्याची सत्ता गेली, दुसऱ्याकडे आली. ज्याच्याकडे राजदंड गेला त्याच्याकडे सत्ता आली. ओके, सो दंड म्हणजे तो राजदंड. मग घोषवाक्य काय? कोशमूलोदंडः. कोश म्हणजे काय? कोश म्हणजे ट्रेझरी. ट्रेझरी म्हणजे काय की कुठल्याही राष्ट्राचा खजिना, म्हणजे त्या राष्ट्राकडे राष्ट्र म्हणून असणारे पैसे. जसे आता कर रूपाने प्रत्येक देशामध्ये पैसे येतात, ते कर रूपाने. ओके, सो ते ट्रेझरी, खजिना. सो कोशमूलोदंडः म्हणजे असं काय की जो खजिना आहे, जी ट्रेझरी आहे, कर रूपाने किंवा इतर मार्गाने राज्याला मिळणारं जे उत्पन्न आहे, राष्ट्राला मिळणारं जे उत्पन्न आहे, हे उत्पन्न त्या राजदंडाच्या मुळाशी आहे. म्हणजे तो राजदंड कधीपर्यंत टिकून राहू शकतो? जर त्याला
त्याच्याकडे हा खजिना असेल, म्हणजे कर रूपाने मिळणारा पैसा असेल. आणि जर राष्ट्र कंगाल व्हायला लागला आर्थिकदृष्ट्या, तर राष्ट्र आपलं ते जे राजदंड म्हणजे राज्य सुद्धा टिकवू शकत नाही. म्हणजेच खजिना हा राज्याच्या शक्तीच्या मुळाला सपोर्ट करणारा आहे, तो त्याच्या मुळाशी आहे. खजिना म्हणजे ट्रेझरी नसेल तर राजदंड सुद्धा टिकवता येत नाही. हे आमच्या डिपार्टमेंटचं ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य आहे. एनिवेज, सो मूळ मुद्दा काय? मूळ मुद्दा हा की कुठल्याही राष्ट्रामध्ये संघराज्य याच्यामध्ये सुद्धा सेंटर आणि स्टेट दोघांना आर्थिक स्रोत लागतात राज्य चालवण्यासाठी. मग ते कसं करणार? कोणाला किती पैसे मिळणार, कोणाला कोणते कर लावायला मुभा असणार, कोणाला कोणते कर लावता येणार नाहीत, जे कॉमन कर असतील त्यांची वाटणी कशी होणार सेंटर आणि स्टेटमध्ये म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये, तो जो असतो तो तिसरा भाग असतो, त्याला आपण आर्थिक भाग असं म्हणतो. ओके. पुढचा तो म्हणजे न्यायालयीन किंवा ज्युडिशियल. म्हणजे कायदे तयार केले, तो कायदा बरोबर आहे का नाही कोण ठरवणार? न्यायालय. कायदा तयार केला, तो कायदा पण बरोबर आहे, पण त्याची अंमलबजावणी करताना कोणाचं काही चुकतंय का हे कोण ठरवणार? न्यायालय. जे आर्थिक वाटणी आहे, या आर्थिक वाटणीमध्ये संघ राज्याचं जे मूळ तत्व आहे त्या तत्वाला बाधा पोचते का आर्थिक वाटणीमुळे वगैरे वगैरे असे काही वाद उद्भवले, ते कोण ठरवणार? न्यायालय. आणि म्हणून सेंटर आणि स्टेटमध्ये न्यायालयांच्या बाबतीत कशी अधिकारांची वाटणी आहे किंवा कशी त्यांची कार्यक्षेत्राची वाटणी आहे, हा चौथा भाग. ओके. सो अशा पद्धतीने सेंटर स्टेट रिलेशनमध्ये 4 भाग असतात. भारतामध्ये जे न्यायालय आहेत, या न्याय व्यवस्था ही एकात्मिक आहे. आपण वैशिष्ट्यांमध्ये आधीच बघितलेलं आहे की भारतातली न्याय व्यवस्था ही एकात्मिक आहे. म्हणजे केंद्रासाठी वेगळी न्यायव्यवस्था न्यायालय आणि राज्यांसाठी वेगळी न्यायव्यवस्था किंवा न्यायालय असं नाही. हे आपण डिटेल न्यायव्यवस्था याच्यानंतर बघणारच आहोत, त्यावेळी आणखी मी क्लिअर करेल. पण असं वेगवेगळं नाही. म्हणजे जरी उच्च न्यायालय राज्यांच्या स्तरावर असली तरी असं नाही की ती उच्च न्यायालय फक्त राज्यांचंच काम बघतात, राज्यांच्याच कायद्यांचा अर्थ लावतात, राज्यांशी संबंधितच बाबी बघतात, असं नाही. आणि असंही नाही की केंद्र जे सर्वोच्च न्यायालय ते फक्त केंद्रांचेच कायदे बघते, केंद्रांच्या कायद्यांशी संबंधितच भांडण तंटे मिटवते, असंही नाही. सो न्याय व्यवस्था एकात्मिक आहे. त्याच्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या संबंधांमध्ये न्याय व्यवस्था हा भाग निघून गेला, कारण ती एकात्मिक आहे सगळ्यांसाठी. म्हणजे काय? सेंटर स्टेट रिलेशन करताना आपल्याला फक्त या 3 बाबी बघायच्या असतात. ओके, राईट. सो उरलेल्या या 3 बाबी मग वैधानिक, कार्यकारी आणि आर्थिक. ओके. तर यांच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. ओके. या 3 बाबींमध्ये वैधानिक, कार्यकारी आणि आर्थिक विभाजन करण्यात आलेलं आहे. आता अधिकारांचं विभाजन याचा अर्थ काय की हे अधिकारांचं विभाजन हे घटनेनेच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे केंद्राला मिळालेले जे अधिकार आहेत विभाजनद्वारे मिळणारे अधिकार, कारण विभाजन हे कुठे दिलेलं आहे? राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे राज्यघटनेनेच विभाजन करून दिलेलं आहे. म्हणजे केंद्राला मिळणारे अधिकार हे पण राज्यघटनेनेच मिळतात आणि त्याचबरोबर राज्यांना मिळणारे अधिकार हे सुद्धा राज्यघटनेनेच मिळतात. असं होत नाही की राज्यघटनेने आधी सगळे अधिकार केंद्राला म्हणजे सेंटरला देऊन टाकले आणि मग सेंटरने स्वतःच्या मर्जीने जेवढे पडतील तेवढे अधिकार राज्यांना म्हणजे स्टेट्सला दिले, असं नाही. असं अजिबात नाही. म्हणजे राज्यांना सेंटरने एजंट म्हणून किंवा एक दानाचा भाग म्हणून किंवा भिकेचा भाग म्हणून दिलेले नाहीत अधिकार, तर ही मध्यवर्ती आपली राज्यघटना आहे. राज्यघटनेने वरूनच केंद्राला अधिकार वाटून दिलेले आहेत आणि राज्यांना सेपरेट अधिकार वाटून दिलेले आहेत. म्हणजे राज्याला सुद्धा स्वतंत्ररित्या राज्यघटनेनेच अधिकार मिळालेले आहेत. ते केंद्राचे एजंट नाहीत, ज्या अधिकार त्यांना मिळाले त्या बाबतीत. ओके, राईट. सो म्हणजे काय? राज्य सरकारी ही केंद्र सरकारचे एजंट किंवा कनिष्ठ नाहीत, तर त्यांना आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ओके. तरी सुद्धा यामध्ये काही वादविवाद होऊ नये म्हणून काही एजन्सीज आहेत की ज्या केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय ठेवतात. ते आपण नंतर कधीतरी बघणारच आहोत. ओके, राईट. अजून एक महत्त्वाची गोष्ट ही
की केंद्र आणि राज्य सरकारे स्वतःच्या अधिकार क्षेत्रात स्वतंत्र असली तरी त्या दोघांवर राज्यघटनेचं अंतिम नियंत्रण आहे. ओके, म्हणजे काय, जसं तुम्हाला मी हे दाखवलं ना की सेंटरला मिळालेले अधिकार कुठून मिळालेले आहेत, राज्यघटनेने. केंद्राला कुठून मिळालेले आहेत, राज्यघटनेने. म्हणजे हे एकमेकांच्या याच्यावर अतिक्रमण फारसं करू शकत नाही, काही एक्सेप्शनल गोष्टी सोडल्या तर. पण आणि या दोघांवर म्हणजे केंद्रावर एक बंधन काय आहे की राज्यांना जे अधिकार दिले त्याच्यात ढवळाढवळ करायची नाही. राज्यांवर काय आहे बंधन की केंद्राला जे अधिकार राज्यघटनेने दिलेले आहेत त्याच्यात ढवळाढवळ करायची नाही. म्हणजे केंद्र त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फ्री, राज्य त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये फ्री. पण या दोघांवर एक नियंत्रण कशाचं, राज्यघटनेचं. म्हणजे यांना आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कायदे करण्याचं स्वातंत्र्य असलं तरी त्या दोघांवर राज्यघटनेचं नियंत्रण कसं आहे की ते असा कोणताही कायदा त्यांच्या कार्यक्षेत्रात का होईना, त्यांच्या कार्यक्षेत्रात सुद्धा असा कोणताही कायदा करू शकत नाही की तो घटनाबाह्य असेल, किंवा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही की जो घटनाबाह्य असेल. ओके, राईट. आणि तसं झालं तर न्यायालय त्याला रद्दबातल ठरवतील, घटनाबाह्य ठरवतील, नल अँड व्हाईट ठरवतील. ओके, राईट. सो आता आपण पहिलं बघू. आपल्याला काय बघायचे आहेत, 3 संबंध बघायचे आहेत, वैधानिक, कार्यकारी, आर्थिक. त्याच्यातला आता आपण पहिला बघणार आहोत. वैधानिक म्हणजे लेजिस्लेटिव्ह, म्हणजेच काय, कायदा करण्याशी संबंधित. ओके, पहिला भाग म्हणजे की हा विभाग राज्यघटनेच्या विभाग क्रमांक 11 मध्ये दिलेले आहेत. वैधानिक सगळे संबंध विभाग 11 मध्ये आहेत. त्याच्यातलं प्रकरण 1 कलम क्रमांक 245 ते 255, बरोबर 10चा फरक आहे. 245 to 255 लक्षात ठेवायला सोपं आहे. सो विभाग क्रमांक 11 प्रकरण क्रमांक 1 कलम 245 255 काय, वैधानिक संबंध. अर्थात फक्त या 10 कलमांमध्येच 11 कलमांमध्येच सगळं आहे वैधानिक संबंधांच्या बाबतीत असं नाही. इतर देखील काही इतरत्र काही कलम इकडे तिकडे विखुरलेली आहेत, पण मेनली या कलमांमध्ये आहे. राईट, काय, वैधानिक संबंध केंद्र आणि राज्यांमध्ये. आता वैधानिक संबंधांमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे असतात. एक म्हणजे प्रादेशिक व्याप्ती म्हणजे टेरिटोरियल एक्सटेंट, दुसरं म्हणजे विषय विभागणी म्हणजे लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट, आणि तिसरं म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्यांच्या अधिकार क्षेत्रावर केंद्राचा वरचष्मा. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की नंबर 1 प्रादेशिक व्याप्ती म्हणजे टेरिटोरियल एक्सटेंट म्हणजे काय, म्हणजे असं की हा भारताचा नकाशा आहे. ओके, समजा हे महाराष्ट्र राज्य आहे आपलं आणि हे हा सगळा भारत आहे. हे इथे दिल्लीला केंद्र सरकार आहे. प्रादेशिक व्याप्ती असे म्हणजे काय, प्रदेश म्हणजे भौगोलिक प्रदेश. तर महाराष्ट्र समजा एक राज्य घातलं एक्झाम्पल म्हणून, तर महाराष्ट्र राज्याचा कायदा कोणत्या एरियावर काम करेल आणि केंद्राचा कायदा कोणत्या एरियावर काम करेल याला आपण म्हणतो प्रादेशिक व्याप्ती. एरिया म्हणजे फिजिकल एरिया, क्षेत्र. ओके, राईट, याला काय म्हणतो आपण, प्रादेशिक व्याप्ती. दुसरं काय की विषयांची विभागणी म्हणजे काय की ठीक आहे, समजा महाराष्ट्र या एवढ्या महाराष्ट्राचा जो फिजिकल एरिया आहे, प्रादेशिक क्षेत्र याच्यावर काम करेल असं आपण समजूया. मग याच्यामध्ये कोणकोणत्या म्हणजे एवढ्या एरियामध्ये कोणकोणत्या विषयावर कायदा करू शकेल, ते विषय. ओके, मग याच पद्धतीने समजा भारत सरकार म्हटलं तर भारत सरकार संपूर्ण भारताच्या हे जे फिजिकल आहे तो पूर्ण क्षेत्र याच्यावर कायदा करू शकेल. हे काय झालं, प्रादेशिक व्याप्ती. आणि कोणत्या विषयावर भारत सरकार याच्यावर कायदा करू शकेल, कोणत्या विषयावर आणि कोणत्या विषयावर करू नाही शकणार, राज्य कोणत्या विषयावर करेल, कोणत्या विषयावर करू नाही शकणार, याला म्हणायचं विषयांची विभागणी. ओके, विषयांची विभागणी म्हणजेच लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट्स. ओके, आणि समजा आता प्रादेशिक व्याप्ती ठरली की महाराष्ट्र एवढ्या भागासाठी कायदे करणार, भारत सरकार एवढ्या संपूर्ण भागासाठी कायदे करू शकते. विषय पण ठरले की राज्य सरकार अमुक अमुक विषयांसाठी कायदे करू शकणार, केंद्र सरकार अमुक अमुक विषयांवर कायदे करू शकणार.
तरी सुद्धा काही अपवादात्मक परिस्थितीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की भारत सरकारला एखाद्या किंवा अनेक राज्यांसाठी कायदा करणं गरजेचं आहे, जरी तो विषय राज्यांचा असला तरी. आणि असंही असू शकतं की काही वेळा राज्य सरकारची अशी इच्छा असू शकते की एखादा केंद्राचा विषय आहे पण आम्ही कायदा करावा. अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये नेमक्या काय प्रोव्हिजन्स काय करता येऊ शकतं याच्याशी रिलेटेड भाग तो म्हणजे तिसरा भाग. ओके, सो 3 गोष्टी कोणत्या? प्रादेशिक व्याप्ती, विषयांची विभागणी आणि अपवादात्मक परिस्थिती. ही अपवादात्मक परिस्थिती नॉर्मली अशीच असते की केंद्र हे राज्य सरकारांच्या विषयांवर अतिक्रमण करू शकतं किंवा त्याच्यावर हे करू म्हणजे त्या राज्यांच्या काही वेळा संमतीने सुद्धा करू शकतं. दोन्ही गोष्टी आहेत. ओके, राईट. सो आता प्रादेशिक व्याप्ती. कोणत्याही राज्याने राज्याच्या अखत्यारीतील विषयावर केलेला कायदा हा फक्त त्या राज्याच्या भौगोलिक सीमांच्या आत राहणाऱ्या व्यक्ती आणि वस्तूंना लागू होतो. पर्सन्स ऑर ऑब्जेक्ट्स. पर्सन्स म्हणजे त्या एरियामध्ये राहणारी लोक आणि ऑब्जेक्ट्स म्हणजे त्या एरियामध्ये असलेल्या काही गोष्टी, स्थावर जंगम मालमत्ता, रस्ते, बिल्डिंगा, शेतं, पिकं, अमुक डमुक सगळं. ओके, सो त्या वस्तू आणि माणसं यांच्यावर काय. तर राज्याचा कायदा हा फक्त त्या राज्याच्या भौगोलिक सीमांच्या आत राहणाऱ्या व्यक्ती व वस्तू म्हणजे पर्सन्स अँड ऑब्जेक्ट्स यांना लागू असेल. ही काय झाली? प्रादेशिक व्याप्ती झाली. कोणत्याही परिस्थितीत त्या राज्याच्या सीमेच्या बाहेरच्या व्यक्ती किंवा वस्तूंवर हे राज्य काहीही कायदे करू शकणार नाही. ही काय झाली? राज्याची प्रादेशिक व्याप्ती. ओके, राज्य संपूर्ण राज्यासाठी कायदा करू शकते किंवा राज्याच्या काही भागांसाठी कायदे करू शकते. म्हणजे समजा महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकारने ठरवलं की एखादा कायदा करायचा आहे आणि तो पूर्ण राज्याला लागू राहील, काही प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्र सरकार असाही कायदा करू शकतो की तो सगळा कायदा फक्त खानदेशातल्या जिल्ह्यांवर लागू होईल, नाहीतर फक्त विदर्भातल्या जिल्ह्यांवर लागू होईल किंवा फक्त पश्चिम महाराष्ट्र किंवा फक्त मराठवाडा असंही करू शकतं. किंवा एखाद्या जिल्ह्याला असंही करू शकतं, काही जिल्ह्यांना असंही करू शकतं, फक्त आदिवासी क्षेत्रांना असंही करू शकतं. एनिथिंग म्हणजे काय? आयदर संपूर्ण राज्यासाठी किंवा राज्यातल्या काही भागासाठी राज्य कायदे करू शकतं, पण राज्याच्या बाहेर मात्र नाही करू शकत. ओके, राईट. सो राज्याचा कायदा कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या बाहेर लागू होऊ शकत नाही. ओके, हे झालं राज्यांच्या बाबतीत. आता संसदेच्या बाबतीत. संसदेच्या बाबतीत असं आहे की भारताची संसद ही संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी कायदे करू शकते. अगेन सेम, आयदर संपूर्ण भारताला लागू होणारा किंवा भारताच्या काही क्षेत्राला, समजा फक्त छत्तीसगडला लागू होणारा किंवा फक्त जे ईशान्य भारतातली राज्य आहेत त्याच्यातल्या फक्त जे अनुसूचित भाग आहेत किंवा ज्याला आपण ट्रायबल, आदिवासी किंवा जनजातीय विभाग म्हणतो, फक्त त्यांना लागू होणारा, फक्त काही नक्षलग्रस्त भागांना लागू होणारा, फक्त एखाद्या केंद्रशासित प्रदेशाला लागू होणारा, अशा पद्धतीने. सो आयदर संपूर्ण भारताला लागू होणारा किंवा देशाच्या काही भागाला लागू होणारा असा कायदा संसद करू शकते. आता जे आपण म्हटलं की देशाच्या भौगोलिक क्षेत्राला लागू होणारा कायदा संसद करू शकते, बरोबर. भारताची संसद संपूर्ण देशासाठी. ओके, सो हे देशाचं भौगोलिक क्षेत्र, याची डेफिनेशन काय? याची डेफिनेशन अशी आहे, नंबर 1 म्हणजे सर्व राज्य. ओके, जे राज्य आहेत ते त्यांना आपण म्हणू की ते देशाच्या भौगोलिक क्षेत्रात आहेत. केंद्रशासित प्रदेश त्यांना पण आपण म्हणू की ते देशाच्या भौगोलिक क्षेत्रात आहेत. आणि इतर कोणताही प्रदेश ज्याचा समावेश त्या वेळेपुरता भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये करण्यात आलेला असेल. या सिच्युएशन कधी निर्माण होतात? समजा एखादं कुठलं तरी एखाद्या देशाशी आपला काहीतरी करार झाला आणि असं ठरलं की काही ट्रान्झिशन हा भाग भारताला द्यायचा आहे त्यांना, आणि तो लगेचच्या लगेच नाही पण काही वर्षांनी ट्रान्सफर होईल, तोपर्यंत भारताचे कायदे त्याला लागू होतील किंवा भारताचा तो भाग असेल वगैरे वगैरे. समजा कोणत्या तरी देशाशी युद्ध झालं आणि एखादा प्रदेश आपण आपल्या याच्यात समाविष्ट करून घेतला आणि त्याला अजून राज्याचा दर्जा दिलेला नाही किंवा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला नाही, पण आहे सध्या भारतात आलेला, अशी सिच्युएशन असू शकते.
अशा अनेक सिच्युएशन असू शकतात. त्याच्यामुळे जे घटनेच्या परिशिष्टात दिलेले आहेत ती सगळी राज्य, ते सगळे केंद्रशासित प्रदेश आणि तेवढ्या वेळेपुरता ज्यावेळी तो कायदा केला जातोय त्यावेळी इतर कुठलाही प्रदेश असा असेल की तेवढ्या वेळापुरता तो प्रदेश राज्य पण नाही आहे, केंद्रशासित प्रदेश पण नाही आहे, पण भारतात आहे, त्याला सुद्धा लागू होऊ शकतो. ही काय डेफिनेशन झाली? देशाचे भौगोलिक क्षेत्राची डेफिनेशन. ओके. आता संसदेला अतिप्रादेशिक म्हणजे एक्स्ट्रा टेरिटोरियल कायदे करण्याचा देखील अधिकार असतो. एक्स्ट्रा टेरिटोरियल, टेरिटरी म्हणजे काय? टेरिटरी म्हणजे भौगोलिक क्षेत्र. हे भारताची बॉर्डर म्हणजे भारताचं भौगोलिक क्षेत्र. ओके. अधिक त्याच्यामध्ये हे काही नॉटिकल मैलपर्यंत समुद्राच्या याचा पण समावेश होतो, तो भूगोलामध्ये तुम्ही वाचलाच असेल. मग या ज्या भारताच्या भौगोलिक सीमा आहेत, या भौगोलिक सीमांच्या बाहेर सुद्धा लागू होणारा कायदा भारत सरकार करू शकतं. संसदेला तो अधिकार आहे. त्याला काय म्हणतात? एक्स्ट्रा टेरिटोरियल ॲक्ट. एक्स्ट्रा म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त, टेरिटरी म्हणजे प्रादेशिक क्षेत्र, प्रादेशिक क्षेत्राच्या पेक्षा अधिक क्षेत्रासाठी पण म्हणजे बाहेरच्या राष्ट्राला लागू होणारा सुद्धा कायदा करू शकतो आपण. पण कसा? म्हणजे भारत हे पाकिस्तानसाठी कायदा करू शकतं का? अमेरिकेसाठी, बांगलादेशसाठी, श्रीलंकेसाठी कायदा करू शकतं का? नाही. तर आता एक एक्झाम्पल बघूयात आपण. प्रत्यार्पण कायदा 1962, याला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्स्ट्रॅडिशन ॲक्ट. हा कायदा काय असतो की समजा एखादी व्यक्ती आहे, तिने भारतात काहीतरी गुन्हा केला आणि ती भारताच्या बाहेर पळून गेली आणि कुठल्या तरी एका देशात राहते आहे आणि त्या देशाशी आपला प्रत्यार्पण कायदा आहे. ओके. म्हणजे आपला गुन्हेगार दुसऱ्या देशात गेला तर त्या दुसऱ्या देशातून तो गुन्हेगार भारतात आणण्याशी संबंधित जो कायदा असतो, रफली सांगतोय तुम्हाला, त्याला प्रत्यार्पण कायदा म्हणतो. तर आता प्रत्यार्पण कायद्यामध्ये सेक्शन 34 आहे बघा, 34वा एक सेक्शन आहे. त्यात काय म्हणतात? An extradition offense committed by any person in a foreign state shall be deemed to have been committed in India and such person shall be liable to be prosecuted in India for such person. म्हणजे एखाद्या या बाबतीत, विशिष्ट बाबतीत एखाद्या व्यक्तीने भारताच्या बाहेर जरी गुन्हा केलेला असेल तर तो भारतात आल्यानंतर तो भारतात केलेला गुन्हा आहे असं मानलं जाईल. ओके, राईट. सो हे एक एक्झाम्पल आहे की जिथे ती व्यक्ती भारताच्या सीमेच्या बाहेर आहे आणि तरी सुद्धा भारताचा कायदा तिच्यावर लागू होतोय. पण हे एक्सेप्शनल असतात. एक्स्ट्रा टेरिटोरियल कायदे हे अतिप्रादेशिक कायदे हे एक्सेप्शनल असतात आणि नॉर्मली ते दोन देशांच्या किंवा देशांच्या काही गटांच्या परस्परांच्या संमतीने तयार केले जातात की बाबा आमचा माणूस तुमच्या इथे पळून आला असेल तर तुम्ही त्याला आमच्याकडे द्या आणि तिथे केलेले अपराध हे आम्ही ट्राय करू आमच्या इथे झाल्यासारखे वगैरे वगैरे, अशा अंडरस्टँडिंग असतात. ओके. सो जो अतिप्रादेशिक कायदा असतो तो म्हणजे एक्स्ट्रा टेरिटोरियल कायदा हा नुसता भारतात राहणाऱ्या नागरिक आणि त्यांच्या मालमत्तेला लागू होत नाही, तर भारताबाहेर राहणाऱ्या नागरिकांना आणि भारताबाहेर त्यांच्या मालमत्तेला सुद्धा लागू होऊ शकतो. ओके, राईट. बघा राज्यघटनेमध्ये हे दिलेलं आहे, संसदेने केलेला कोणताही कायदा, हे ॲक्च्युअल मराठी जे ऑथेंटिक आहे अवेलेबल त्याचा स्क्रीनशॉट आहे. राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो विधिग्राह्य असे असल्याचे मान्य. म्हणजे काय की थोडक्यात काय, संसदेला राज्याच्या बाहेर लागू होणारा कायदा सुद्धा करता येईल आणि तो राज्यक्षेत्राच्या बाहेर लागू होतोय. राज्यक्षेत्र म्हणजे इथे आपलं भारताचं राज्यक्षेत्र आणि तो राज्यक्षेत्राला लागू करणारा कायदा आपण केला आहे म्हणून त्याला घटनाबाह्य ठरवता येणार नाही. म्हणजेच काय, म्हणजेच असं की राज्यक्षेत्राबाहेर म्हणजे देशाच्या भौगोलिक क्षेत्राबाहेर लागू होणारा कायदा सुद्धा संसदेला करता येईल. मात्र हा कायदा राज्यांना करता येणार नाही. असे कायदे राज्यांना करता येणार नाहीत. ओके, परफेक्ट. आता संसदेचं हे प्रादेशिक क्षेत्र आहे, या प्रादेशिक क्षेत्रावर काही मर्यादा आहेत का? ओके, तर त्या मर्यादा आहेत. कोणत्या? नंबर 1 कलम 240. आता या कोणाच्या याच्यावर आहे मर्यादा? संसदेच्या. आता संसदेला आपण बघितलं की संसदेला एकतर सर्व देशासाठी देशाच्या संपूर्ण भौगोलिक क्षेत्राला लागू होणारा कायदा करता येतो
काही वेळा तर देशाच्या क्षेत्राच्या बाहेर लागू होणारा पण करता येतो, पण काही मर्यादा आहेत का, तर आहेत. 1-2 मर्यादा आहेत. कलम 240 मध्ये काही केंद्रशासित प्रदेश कोणते, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव. हे लक्षात घ्या, पूर्वी दादरा नगर हवेली आणि दमण दीव हे 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, ते आता एकत्र झालेले आहेत. दोघांचं मिळून एकच केंद्रशासित प्रदेश आहे. आणि पुद्दुचेरी. सो अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव आणि पुद्दुचेरी यांच्या बाबतीत शांतता, विकास व सुशासन, जी ओरिजिनल इंग्लिशमध्ये वर्ड वापरले गेले आहेत, पीस म्हणजे काय, शांतता, प्रोग्रेस म्हणजे विकास, ओके, आणि गुड गव्हर्नन्स म्हणजे सुशासन, याच्यासाठी आवश्यक असेल तर राष्ट्रपती काही नियमने म्हणजे रेग्युलेशन्स तयार करू शकतात. ओके, काही रेग्युलेशन्स तयार करू शकतात, ज्याद्वारे अशा प्रदेशांसाठी संसदेने केलेले कायदे रद्द केले जाऊ शकतात किंवा त्यांच्यात दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात. आणि अशी नियमने कायद्याप्रमाणेच मानली जातील. म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात असं की समजा, असं समजू आपण की हे अंदमान निकोबार आयलंड्स आहेत, याच्यावर संसदेचे कायदे लागू असणार, बरोबर, कारण तो भारताचा भाग आहे आणि भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे, डेफिनेशनमध्ये आपल्याला माहीत आहे, तर लागू आहेत. पण जर राष्ट्रपतींना असं वाटलं, आणि राष्ट्रपतींना वाटतं म्हणजे ते प्रत्यक्षात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळांना वाटत असतं, राष्ट्रपतींना स्वतः असं काही वाटत नसतं राज्यघटनेनुसार. ओके, सो राष्ट्रपतींना जर असं वाटलं, म्हणजेच सरकारला जर असं वाटलं, केंद्र सरकारला, की केंद्रातले सगळे कायदे जरी याला लागू असले या केंद्रशासित प्रदेशाला, पण या केंद्रशासित प्रदेशाच्या शांततेसाठी किंवा विकासासाठी किंवा सुशासनासाठी केंद्रातले काही कायदे इथे लागू होऊ नयेत किंवा त्या कायद्यांमध्ये काही चेंजेस करून, दुरुस्त्या करून मग लागू व्हावेत, तर तशा पद्धतीचे राष्ट्रपती नियमन रेग्युलेशन काढू शकतात आणि त्याला कायद्यासारखंच स्टेटस असेल. ओके, म्हणजे थोडक्यात काय की जे केंद्राचं अधिकार क्षेत्र काय होतं की केंद्र कशासाठीही देशातल्या कोणत्याही भागासाठी कायदे करू शकतं. त्याच्यावर मर्यादा थोडीशी काय आली की काही क्षेत्रांसाठी, म्हणजे या 4 यांच्यासाठी केंद्र राष्ट्रपतीद्वारे हे स्वतःचाच जो अधिकार आहे कायद्या सगळ्यांना लागू करण्याचा, त्याच्यावर मर्यादा घालून घेऊ शकतं. ओके, मात्र याच्यात पुद्दुचेरी याच्या बाबतीत एक एक्सेप्शन आहे. पुद्दुचेरीच्या बाबतीत जर विधानसभा कार्य करीत असेल तर अशी नियमने करता येणार नाहीत. ओरिजिनल जर ॲक्ट वाचला तर त्यात हे आहे. काही पुस्तकांमध्ये पुद्दुचेरीचा उल्लेख नाही आहे. तर ते ॲक्च्युअल कसं आहे राज्यघटनेमध्ये असं आहे की पुद्दुचेरीला पण लागू होईल, पण ज्यावेळी विधानसभा अस्तित्वात येईल, आता विधानसभा ऑलरेडी मला वाटतं 62-63 मध्ये अस्तित्वात आलेली ऑलरेडी विधानसभा अस्तित्वात येईल, त्यावेळी मात्र राष्ट्रपती अशी नियमनं करू शकणार नाहीत. ओके, मग नॉर्मल तर विधानसभा आहे, पण मग विधानसभा आहे तर राष्ट्रपतींची नियमनं लागू होणार नाहीत. पण समजा विधानसभा बरखास्त केली गेली किंवा राष्ट्रपती शासन लागलं तिथे, किंवा विधानसभा लॅप्स झालेली आहे पण पुढच्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, काही कारणाने जर विधानसभा काम करत नसेल, तेव्हा मात्र राष्ट्रपती त्याच्यावर नियमनं करू शकतील. त्याच्यामुळे असं नाही की पुद्दुचेरीचं नाव नाहीच आहे, पण त्याच्यावर विधानसभा जर कार्य करत असेल तर हे राष्ट्रपती नियमनं त्याच्यासाठी करू शकणार नाहीत, अशी कंडिशन आहे. ओके, राईट. त्याच्यानंतर एखाद्या राज्यातील अनुसूचित क्षेत्रे म्हणजे शेड्युल्ड एरियाज. आता शेड्युल्ड एरियाज, अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय की जेव्हा नोटिफिकेशन काढून केंद्र सरकार एखाद्या एरियाला डिक्लेअर करतं की हा शेड्युल्ड एरिया आहे, म्हणजे शेड्यूलमध्ये इन्क्लूड केलेला एरिया आहे लिस्टमध्ये, त्याला शेड्युल्ड एरिया म्हणतो. ओके, तर हे जे शेड्युल्ड एरिया असतात त्यांना एखादा कायदा लागू होणार नाही किंवा काही बदलांसह लागू होईल असे निर्देश म्हणजे नोटिफिकेशन राज्यपाल देऊ शकतात. हे कुठे आहे? हे आहे 5व्या परिशिष्टात किंवा 5वी अनुसूची म्हणतात. 5वी अनुसूची किंवा 5वं परिशिष्ट म्हणजे 5th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याच्यातल्या 5व्या परिच्छेदात म्हणजे 5वं शेड्यूल आणि 5वा पॅरेग्राफ किंवा 5वं कलम त्याच्यातलं किंवा आयटम बेसिकली. ओके, याच्यात
10 राज्यांचा समावेश केला गेलेला आहे. किती? 10. अर्थात एक लक्षात घ्या की ही राज्यांची लिस्ट बदलू शकते. समजा एखाद्या राज्याचं नाव त्याच्यातनं काढलं जाऊ शकतं, एखाद्या राज्याचं नाव त्याच्यात टाकलं जाऊ शकतं. सध्याच्या घडीला 10 राज्य आहेत. कोणती? आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश. साधारणतः ही राज्य जर तुम्ही बघितली तर साधारणतः अशी राज्य असतात की जिथे काही स्पेशल एरियाज आहेत की ज्यांच्या काही स्पेशल नीड्स आहेत, विशेष गरजा आहेत. तिथे कदाचित आदिवासी क्षेत्र असेल, तिथे काही लोकल कल्चर असेल, तिथे काही इकॉनॉमिकली सेन्सिटिव्ह इश्यूज असतील वगैरे वगैरे, त्याला काही हिस्टॉरिकल ऐतिहासिक कारण असतील, असे वेगवेगळे. तर या 10 राज्यांमधली जी अनुसूचित क्षेत्र आहेत, हे सगळेचे सगळे राज्य नाही बरं का, या 10 राज्ये म्हणजे हे 10च्या 10 राज्यांना नाही, या 10 राज्यांमधल्या अनुसूचित एरियाला. ओके, काय होऊ शकतं की या 10 राज्यांचे राज्यपाल जे आहेत ते राज्यपाल एक नोटिफिकेशन काढून असं डिक्लेअर करू शकतात की समजा आपण महाराष्ट्र घेऊ, महाराष्ट्रातला समजा काहीतरी एक शेड्यूल्ड एरिया आहे कुठला तरी, असं समजू आपण, कुठेतरी ठाण्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये एखादा शेड्यूल्ड एरिया असं आपण समजू, इमॅजिनरी. तर राज्यपाल असं म्हणू शकतील की राज्यपाल एक नोटिफिकेशन काढतील, महाराष्ट्राचे राज्यपाल, की महाराष्ट्रातला हा जो शेड्यूल्ड एरिया आहे म्हणजे अनुसूचित क्षेत्र आहे, या अनुसूचित क्षेत्राला केंद्राचा एखादा कायदा ते लिहितील, हा कायदा लागू होणार नाही, किंवा असं म्हणू शकतील की या कायद्यातली ही कलम सोडून बाकी कायदा लागू होईल, ही कलम लागू होणार नाहीत, यासारखं. ओके, तर अशा पद्धतीने हा सुद्धा केंद्र सरकारच्या प्रादेशिक व्याप्तीवरचं एक लिमिटेशन आहे. ओके, हे कशामध्ये आहे? 5वं शेड्यूल. आधी काय बघितलं आपण? घटनेतलंच कलम 240. नंतर अजून एक हे काय बघितलं? घटनेच्या 5व्या परिशिष्ट किंवा 5व्या अनुसूचितला 5वा आयटम, 5वा पॅरेग्राफ. आणि अजून एक आहे तो म्हणजे 6वे परिशिष्ट. आता हे जे 6वे परिशिष्ट आहे, 6वं परिशिष्ट हे एक बारडोलोई कमिटी होती खूप आधी. बारडोलोई कमिटीच्या याच्यानुसार मेनली जी ईशान्य भारतातली राज्य आहेत, त्या ईशान्य भारतातल्या राज्यांमध्ये फार पूर्वीपासून आदिवासी, जनजातीय, पहाडी संस्कृती आहे. तिथल्या काही जमाती आहेत, त्यांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे, वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक स्ट्रक्चर आहे. मी आता मध्येच महिन्याभरापूर्वी आसाम आणि मेघालयमध्ये गेलेलो आहे. इट्स अ डिफरंट थिंग. म्हणजे ते भारताचा भाग आहेतच, पण भारतातली एक ती स्पेशल विविधता आहे जी खरंच आपण बघायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे, आणि विविधता आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. उठसूट की सगळ्या देशाला एकसारखंच करायचं इज रॉंग. तुमच्या बागेमध्ये, आपल्या शेतामध्ये कधी असं आपण करतो का? तुमचं समजा आजकाल शेताची साईज तर खूप कमी झाली आहे, पण असेल तुमच्यातला एखादा मुलगा, तुमच्याकडे किंवा तुमच्या वडिलांकडे जर 30-40 एकर शेती असेल, तर अख्ख्या शेतीमध्ये एकच पीक कधी लावतो का आपण? नाही लावत. त्याच्यामध्ये विविधता असते. आपण रस्त्याने बांधावर जाताना, शेताच्या बांधावर जाताना आजूबाजूला झाडं दिसतात. ती झाडं कधी एकच झाड असतं का सगळीकडे? कधीच नाही. अरे लिंब असतो, वळ असतो, पिंपळ असतो, कदंब असतो, हिरडा, बेहडा, किती प्रकार असतात. निसर्गच विविधतेने नटलेला आहे. त्याच्यामुळे कुठेही विनाकारण अख्ख्या देशात बळजबरीने एकसारखेपणा आणणे हे चुकीचं असतं. ना जगात, ना देशात, ना एका राज्यात. ओके, सो ही जी ईशान्य भारतातली राज्य आहेत यांच्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, वैशिष्ट्यपूर्णता आहे. ती टिकवण्यासाठी म्हणून बारडोलोई समितीने या राज्यांमधल्या वेगवेगळ्या जे जिल्हे आहेत त्यांना बरीच स्वायत्तता देण्याची शिफारस केली होती. तर ही राज्य कोणती? आसाम, मेघालय या 2 राज्य तर मी फिरून आलो. पुढच्या वर्षी बहुधा त्रिपुरा आणि मिझोरामला जाईल. मणिपूरमध्ये तर सध्या जाण्याची परिस्थिती थोडीशी अवघड आहे. अर्थात मणिपूर याच्यात नाही आहे 6व्या परिशिष्टामध्ये. सो आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमध्ये काही असे जिल्हे आहेत की जिथे ऑटोनॉमी आहे, स्वायत्त जिल्हे आपण म्हणतो. तर या 6व्या परिशिष्टातला परिच्छेद क्रमांक 12 आहे. तर आसामच्या बाबतीत ते जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल असं नोटिफिकेशन किंवा नियमन काढू शकतात की आसाममधले जे स्वायत्त जिल्हे किंवा स्वायत्त क्षेत्र आहेत
त्यांना संसदेचा एखादा कायदा लागू होणार नाही किंवा काही बदल करून लागू होईल. तर आसामच्या बाबतीत हे अधिकार कोणाला आहेत? आसामच्या राज्यपालांना आहेत. ओके. आणि इतर जे 3 आहेत, ओके, 3 कोणते? मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम याच्या बाबतीत तसेच अधिकार राष्ट्रपतींना आहेत. सो आसामच्या बाबतीत राज्यपालांना आहेत आणि या तिघांच्या बाबतीत मेघालय, त्रिपुरा, मिझोरामच्या बाबतीत राष्ट्रपतींना आहेत. आसामच्या बाबतीत राज्यपालांना आहेत. ओके. की केंद्राचा एखादा कायदा लागू होणार नाही किंवा काही मॉडिफिकेशन करून लागू होईल. ओके. आणि हे जे इतर राज्य आहेत 3, ही 12A, 12AA आणि 12B याच्यामध्ये कव्हर आहे. सो 6वं परिशिष्ट 12, 12A, 12AA आणि 12B याच्यानुसार हे जे स्वायत्त क्षेत्र आहेत ते. आणि असे जे आहेत एकूण असे 10 स्वायत्त जिल्हे आहेत ही 4 राज्य मिळून. आसाममध्ये 3 आहेत बघा, बोडोलँड, नॉर्थ चाचर, कार्बी. मेघालयमध्ये पण 3 आहेत, गारो हिल्स, जैतिया, खासी. मिझोराममध्ये 3 आहेत, चकमा, लाई, मारा. आणि त्रिपुरामध्ये एक आहे, त्रिपुरा ट्रायबल एरियाज. हे जैतिया, खासी हिल्स इतक्या सुंदर आहेत मित्रांनो. तिथे जे आम्ही गुफा बघितल्या चेरापुंजीला, तुम्हाला चेरापुंजी माहिती आहे? चेरापुंजी आणि मौसिनराम जवळजवळ आहेत ते. आणि पूर्वी चेरापुंजी हे जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण होतं. आता मौसिनराम आहे त्याच्याच बाजूला आहे. सो चेरापुंजीला काही ज्या गुहा आहेत इतक्या सुंदर आहेत, प्राचीन आहेत, अतिप्राचीन आहेत. आणि तिथे जवळपास 3 कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आहेत. असे स्पष्ट दिसतात की ज्यावेळी तो सगळा एरिया याच्या खाली होता, समुद्राच्या खाली, तर त्यावेळचे मासे, शिंपले यांचे ते जीवाश्माच्या या आहेत, खुणा आहेत तिथे. आम्ही स्वतः जाऊन त्या अंधारामध्ये मोबाईलचं हे लावून वगैरे बघितलं. इट्स ब्युटिफुल. एनिवेज, सो हे 10 स्वायत्त जिल्हे आहेत. यांना केंद्राचे कायदे लागू होणार नाहीत किंवा काही मॉडिफिकेशनसाठी लागू होतील. अशा बाबतीत आसामच्या बाबतीत कोण करू शकतं? राज्यपाल. आणि इतर 3 स्टेटच्या बाबतीत कोण करू शकतं? राष्ट्रपती. राईट. तर हे पण एक प्रकारची मर्यादा आहे. कशाच्या बाबतीत? केंद्र संपूर्ण देशासाठी कायदे करू शकतं, याला हा थोडासा याच्यावरची मर्यादा आहे. ओके. आणि हे 6वं शेड्यूल जर तुम्ही जर करंट अफेअर्स बघत असाल तर या 6व्या शेड्यूलमध्ये 6व्या शेड्यूलच्या संदर्भाने एक मोठं आंदोलन चाललेलं आहे. अर्थात तुम्ही जर रेग्युलर नॅशनल न्यूज चॅनल्स बघत असाल तर ते तुम्हाला शक्यता नाही माहीत असण्याची, कारण नॅशनल न्यूज चॅनलवर इतर इतके महत्त्वाचे विषय आहेत, कोणते विषय तुम्हाला माहीतच आहेत, की त्याच्यात त्या विषयाला वेळ नाही. यूट्यूब चॅनल्स काही बघत असाल तर तुम्हाला दिसेल सोनम वांगचुक, म्हणजे 3 इडियट्समध्ये ज्यांचा रोल आमिर खान यांनी केलेला आहे, सोनम वांगचुक हे लडाखला हे 6वं परिशिष्ट लागू व्हावं, जेणेकरून लडाखची संस्कृती, लडाखमधले खनिज संपत्ती, लडाखमधलं पर्यावरण हे वाचवलं जावं म्हणून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांचं स्वतःचं एक न्यूज चॅनल पण आहे, यूट्यूब चॅनल पण आहे. आणि त्यांच्या काही मागण्या आहेत, त्याच्यावरनं तिथे आंदोलन चालू आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला 2 असतात, 2 बाजू असतात प्रत्येक आंदोलनाला किंवा प्रत्येक वादविवादाला. दोन्ही बाजू तुम्ही बघितल्या पाहिजेत आणि तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे एक नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून. पण या दोन्ही बाजू कुठे बघाल? तुम्ही जर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये बघाल तर मग तुमचं काही खरं नाही. तुम्ही स्वतः अभ्यास कराल, स्वतः इतिहास वाचाल त्या संदर्भाचा. जी माणसं ती मागणी करतायत त्या माणसांचं त्या माणसांचं काय म्हणणं आहे त्यांना ऐकाल, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकाल. आणि सतसत विवेक बुद्धीने आपण 21व्या शतकातले प्रगल्भ नागरिक, आंतरराष्ट्रीय नागरिक म्हणून ज्यावेळी विचार कराल तर तुम्हाला समजेल. अन्यथा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे सगळे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएशन चालूच आहे सगळ्यांचं, खेड्यापाड्यामध्ये चाललेलं आहे, शहरांमध्ये चालू आहे. मग मात्र जसं आह साळुंखे सर आहेत, तुम्ही आह साळुंखेंचे कधी व्हिडिओज बघितलेत का? जरूर बघा, पुस्तकं वाचा. जसं ते म्हणतात की आपल्या धडावर आपलंच शिर ठेवलं पाहिजे. सध्या अनेक बाबतीत असं होतं की आपलं धड आहे पण आपल्या धडावर जे डोकं आहे ते व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं आहे. ते काढून
आपलंच डोकं म्हणजे आपला मेंदू आपल्या धडावर ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हाला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यातलाच पुढचा टॉपिक कंटिन्यू करू. राईट. थँक्यू व्हेरी मच.